अखेर त्या मुंडगावच्या रस्त्याच्या कामासाठी आज आमरण उपोषणाला सुरुवात. प्रतिनिधी विशाल गवई, अकोला. संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव इथं व गावातील समस्त नागरिकांमार्फत 13 सप्टेंबर 2024 रोजी रस्त्याचे काम मूळ इस्टिमेटनुसार करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी अकोला, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. पण मूळ इस्टिमेटनुसार रस्ता होण्याबाबत गावकऱ्यांच्या वतीनं चर्चासुद्धा करण्यात आल्या होत्या. परंतु वेळोवेळी वेगवेगळी कारणं देत आले. 17 महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा मुंडगावातील रस्त्याच्या कामाचं मूळ इस्टिमेटनुसार काम झालं नाही व प्रवासी निवारा गतिरोधक सुद्धा करण्यात आले नाहीत. सदर वारुळा रस्त्याचं काम 15 दिवसाच्या आत मूळ इस्टिमेटनुसार न झाल्यास लोकशाही पद्धतीनं आमरण उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला होता. परंतु आज अखेर मुंडगाव गाववासी यांनी आमरण उपोषणाला बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही, अशी माहिती आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलताना सांगितली आहे. नंतर पोलीस बंदोबस्त आम्हाला मिळून नाही राहिला. असे कालावधी देत असे तब्बल 17 महिने उलटून गेले, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं याच्यावर ॲक्शन कोणती घेतली नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना मुंडगावमध्ये बोलावलं होतं. 23/9/2024 त्यांनी मध्यस्थी केली होती, परंतु फक्त मध्यस्थी आमच्या तोंडाला पानं पुसापुरतीच मध्यस्थी केली आणि वेळ काढून ते त्यांच्या कामात लागून गेले. त्याच्यामुळे आता आम्ही गावकरी आणि किरकोळ बरेचसे ॲक्सिडेंट झाले. आज सकाळी स्वप्नील दैबात आणि आपले डॉक्टर गाडगे साहेब यांचा जुन्या बसस्टँडवर ॲक्सिडेंट झाला आणि असे बरेचसे ॲक्सिडेंट झाले. त्यांच्या इकडे आम्ही म्हणजे वारंवार सांगितलं, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं त्यांनी. आता आम्हाला तर असं वाटतं की आमच्या गावातला एखादा मोठा ॲक्सिडेंट किंवा कोणी मृत्यूची वाट पाहून राहिली. आणि त्या दिवशी आम्ही बर्डे साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते म्हणत आम्हाला की मी पोस्टमन आहो, पोस्टमनसारखी भाषा वापरली. आणि एवढा मोठा अधिकारी जर समजा पोस्टमनची भाषा वापरते म्हणजे मग आम्ही न्याय मागावं तर कोणाच्या इकडे मागावं. म्हणून आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हा आमरण उपोषणाचा पर्याय निवडला. आणि जिथपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याच्यामध्ये आमची वणीवारुळा ते वरवट हा रोड मूळ इस्टिमेटनुसार रोड करण्यात यावा आणि रोड नंतर 12 मीटरवर नाली टाकण्यात यावी आणि त्याच्या आत गट्टू टाकण्यात यावे. जर समजा त्यांनी 10 मीटरवर म्हणतात की ते नाली टाकतो आणि कोणत्याच गावामध्ये 10 मीटरवर नाली नाही, सर्व नाल्या ह्या रोडच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला गट्टू जे आहेत हे नालीच्या आतमध्ये पाहिजेत, नाली बाहेर पाहिजे. आणि रोडमधील झाडे व अतिक्रमण काढण्यात यावे आणि दोन्ही बाजूने प्रवासी निवारे देण्यात यावे. आणि महिलांसाठी लघवीसाठी खूप मोठी नाचक्की होऊन राहिली, त्याच्यामुळे 2 आपल्या बाथरूम देण्यात याव्या पुरुषांना आणि महिलांना. एवढ्या आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही याची त्यांनी सर्वांनी. मुंडगाव एकता या टोळीच्या वतीनं आणि मुंडगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज मुंडगावच्या बसस्टँड येथे जे आमरण उपोषण चालू केलं, त्या आमरण उपोषणाचा जर आता सध्या जे उपोषणा बसलेले आहेत, श्रीकृष्ण वाघ असतील, प्रभाकर भाऊ असतील, योगेश असेल, संतोष सदर असतील, या 4 लोकांनी जे उपोषण सुरू केलं, याच्या मागची जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली, गेल्या 17 महिन्यापासनं हा पाठपुरावा या एकता संघटनेच्या वतीनं संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं बांधकाम विभाग यांच्याकडे सुरू आहे. परंतु जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्याची भूमिका हे बांधकाम विभाग करते आहे की काय अशी शंका यायला लागलेली आहे. निश्चितपणे लोकांचा अंत पाहण्याची त्यांची ही जी भूमिका आहे त्याचा मी निषेध करतो. आणि आज जोपर्यंत अकोट तालुक्याचं सर्वात मोठं गाव असलेलं मुंडगाव आणि संतनगरी ही ज्या ठिकाणी संत गजानन महाराजच्या पादुका आहेत
अनेक भाविक मंडळी संपूर्ण राज्यामध्ये इथे येतात आणि त्या ठिकाणी स्टँडमध्ये जर याची व्यवस्था होत नसेल आणि बसस्टँडवर त्याच्या पूर्ण जर पार्किंगची व्यवस्था होत नसेल, स्वच्छतागृहाची व्यवस्था होत नसेल, तर निश्चितपणे हे जे कृत्य आहे हे निषेधार्ह कृत्य आहे. मी बांधकाम विभागाचा निषेध करतो. आज जे बांधकाम विभागाचे उपअभियंता आहेत, बर्डे साहेब असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सरनाईक असतील किंवा त्यांचा जो ठेकेदार असेल या बांधकाम विभागाचा, आमदार खासदारापर्यंत जाऊन जर आपलं सोडत नसेल तर लोकांचा अंत झालेला आहे आणि म्हणून लोकांनी उपोषण सुरू केलेलं आहे. लोकांचे प्रतिनिधी म्हणून या 4 लोकांनी सुरू केलेलं आहे. ही जर मागणी मंजूर झाली नाही तर या 4 लोकांमध्ये आधी या गावातले लोक पुन्हा तरुण मंडळी किंवा गावातली मंडळी याच्यामध्ये सहभाग घेऊन जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. आणि या 4 लोकांच्या मागं निश्चितपणे ठामपणे गाव उभा आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत या उपोषणाच्या संख्येमध्ये वाढ होईल. मी बांधकाम विभागाला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब इथं या लोकांची चर्चा करून हा जो मुद्दा आहे, हा जो संवेदनशील मुद्दा आहे, हा संवेदनशील मुद्दा ताबडतोब सोडावा आणि या गावाला न्याय द्यावा. गावाला नव्हे तर 2 जिल्ह्यामध्ये जोडणारा जो मार्ग आहे त्या 2 जिल्ह्यात जोडणाऱ्या मार्गामध्ये जे मुंडगाव सर्वात मोठं गाव तालुक्यामध्ये त्या गावाला न्याय द्यावा अशी माझी बांधकाम विभागाला विनंती आहे. आज आमच्या गावात श्रीकृष्ण भाऊ वाघ, प्रभाकर भाऊ भालेराव आणि योगेश गावंडे, संतोष भाऊ सदार हे आज उपोषणाला इथं आज यांनी 11:30 वाजता पूजन करून सुरुवात केलेली आहे. याच्या मागचं एकता युनियन आणि गावकरी मंडळी यांनी 17 महिने अगोदर हा लढा सुरू केलेला आहे. वारंवार बांधकाम विभाग यांच्याशी मी एक वेळ मध्यस्थी बर्डे साहेबासोबत करून त्यांचा तो मुद्दा त्यांनी पण त्याही वेळेस तोंडाला पानं पुसून हा मुद्दा काही मार्गी लावलेला नाही. आणि तेलारा ते वारुळा हा रोडचं काम किती दिवस झालं आणि हे काम कोण्या दर्जाचं आहे हे सर्व लोकांना दिसून राहिलं. आज पूर्ण पूल जे आहेत त्याच्यावर अजूनही डांबरीकरण झालेलं नाही. तिथे बरेचसे ॲक्सिडेंट आजपर्यंत झालेले आहेत. याची ते बांधकाम विभाग कोणत्याच प्रकारची दखल घेत नाही. आमच्या या बस स्टँडवर आता म्हणजे मला वाटते 2-3 वेळेस आता ॲक्सिडेंट झालेले आहेत. आज सकाळी पण यांनी त्याही गोष्टीचा पाठपुरावा केलेला एकता युनियननी. आता त्यांनी बांधकाम विभागांनी या गोष्टीला सिरियस घेऊन त्यांनी लवकरात लवकर चर्चा करून याचा तोडगा काढावा हेच आमची गावकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे त्यांच्याकडे. कृष्णभाऊ वाघ, संतोषभाऊ सदार, योगेशभाऊ गावंडे व प्रभाकरभाऊ भालेराव यांनी आज जे उपोषणाला रस्त्याच्या कामासाठी उपोषण चालू केलं त्या उपोषणाला आम्ही व आमच्या पूर्ण मुंडगाववासियांच्या वतीने आम्ही आज त्यांना पाठिंबा देतो. असं आज प्रातिनिधिक 4 लोकांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे. बांधकाम विभागानं हे समजू नये की बा 4च लोक असतील मुंडगावातले तेच भांडून राहिले असतील. पूर्ण गाव आज त्यांच्या पाठीशी आहे. आणि जोपर्यंत रस्त्याचं काम होणार नाही तोपर्यंत पूर्ण गाव आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राहू. आणि यात आणखीनही उपोषणा जोपर्यंत बर्डे साहेब किंवा सरनाईक साहेब किंवा हे खासदार साहेब आपल्या या प्रश्नावर तोडगा काढत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. आणि याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन या काही दिवसात जोपर्यंत काम लागणे तोपर्यंत करू. आणि त्यांनीसुद्धा ताबडतोब या रस्त्याच्या कामाला सुरुवात करी ही त्यांना विनंती करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.